हाय, मी मनीषा. तुम्हा सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला चिकन फ्राय आणि चिकनचा झणझणीत रस्सा असा करून दाखवणार आहे. त्याच्यासाठी आपण इथे 1 किलो चिकन घेतलेलं आहे स्वच्छ धुवून. तर त्याच्यामध्ये मी हळद, मीठ आणि अर्धा लिंबू टाकून एकजीव करून 10 मिनिटं मुरू दिलेलं आहे. त्याच्यासोबतच आपण एकजीव झाल्यानंतर चिकन उकडण्यासाठी इथे कढईमध्ये तेल टाकायचं आहे. तेल गरम झाल्यानंतर मी ते 1 कांदा बारीक चिरून घेतलेला आहे. कांदा जर तुम्हाला वापरायचा नसेल तर तुम्ही नाही वापरला तरी चालेल. त्याच्यामध्ये मी अद्रक, लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट टाकून एकजीव करून घेतलेलं आहे. अगदी तेल सुटेपर्यंत आपण ते छान परतून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये आपण जे हळद मीठ लावलेलं आहे ते चिकन टाकून त्याची छान उकड काढून घ्यायची आहे. तर व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे. अगदी एकजीव करून घ्यायचं आहे. तुम्ही इथं पाहू शकता तर चिकनचा कलरही चेंज झालेला आहे. आणि आता ते मिठाचं पाणी सुटेपर्यंत आपण त्याला 5 ते 10 मिनिटं झाकून ठेवायचं आहे. आणि आता तुम्ही पाहू शकता की चिकनला छान असं मिठाचं पाणी पण सुटलेलं आहे. आणि ते शिजण्यासाठी आपण आता इथे 1 ग्लास मी गरम पाणी करून त्याच्यामध्ये टाकणार आहे. आणि एकजीव करून त्याला 15 ते 20 मिनिटं मी शिजण्यासाठी चिकनला झाकून ठेवणार आहे. तर आपण इथे चिकनला झाकून ठेवलेलं आहे. आणि तुम्ही इथं पाहू शकता तर चिकन आपलं छान व्यवस्थित असं एकदम मस्त मौसूद असं चिकन शिजलेलं आहे. आणि ते चिकन शिजले की नाही हे पण पाहणार आहोत. तर हे तुम्ही इथं पाहू शकता चिकन आपलं छान असं शिजलेलं आहे. तर चिकन फ्राय आणि चिकन रस्सा बनवण्यासाठी इथे आपण मसाला तयार करून घेणार आहोत. तर मसाला तयार करण्यासाठी 1 कांदा आपण उभा चिरून तेलामध्ये टाकलेला आहे. तो कांदा आपण छान परतून घ्यायचा आहे. अगदी मौसूद होईपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये आपण 1 टोमॅटो उभा चिरून घेतलेला आहे. आणि कांदा आणि टोमॅटो मौसूद होईपर्यंत आपण छान परतून घेतलेला आहे. त्याच्यासोबतच इथे मी 1 अद्रकचा तुकडा पण घेतलेला आहे. आणि 5 ते 6 लसूण पाकळ्या पण घेतलेल्या आहेत. सगळं मिश्रण आपलं छान परतून घ्यायचं आहे. त्याच्यासोबत तिथं मी किसलेलं खोबरं पण छान असं परतून घेतलेलं आहे. आणि त्याच्यानंतर आपण ते एकजीव करून आपण त्याचे वाटण पण करणार आहोत. तर वाटण करण्यासाठी इथे मी सगळा मसाला आणि कोथिंबीर टाकून छान वाटलेलं आहे. त्याच्यासोबतच आपण आता इथे चिकन फ्राय बनवण्यासाठी कढईमध्ये 2 चमचे मी तेल ओतलेलं आहे. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार तेल इथं वापरू शकता. तर वाटण आपण इथे 2 ते 3 चमचे आपण इथं वापरलेले आहे. तर छान असं परतून तेल सुटेपर्यंत आपण आपले वाटण छान परतून घ्यायचे आहे. तुम्ही इथं पाहू शकता तेल आपल्या वाटणाला छान सुटलेलं आहे. तर मसाला तयार करताना आपण घरगुती पद्धतीनंच आपण फ्राय चिकनचा मसाला तयार केलेला आहे. तो इथं मी हळद, धना पावडर, परत नंतर लाल तिखट पावडर, इथं मी मटन मसाला वापरलेला आहे. तुम्ही इथं चिकन मसाला पण वापरू शकता. त्याच्यासोबतच आपला घरगुती कांदा लसूण मसाला पण वापरलेला आहे. आणि मसाला पूर्ण छान तेल सुटेपर्यंत परतून घेतलेला आहे. त्याच्यामध्ये आपण उकड काढलेलं चिकन पण टाकलेलं आहे. आणि छान मस्तपैकी असं चिकन आपलं फ्राय झालेलं आहे. तुम्ही इथं पाहू शकता तसं. आणि तेल पण छान सुटलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये आपण थोडंसं मीठ टाकायचं आहे. तर तिथं आपण चिकन रस्सा बनवण्यासाठी पातेल्यामध्ये तेल टाकलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये आपण जे वाटण चिकन फ्रायला वापरलेलं आहे तेच वाटण मी इथे वापरणार आहे. तर त्याच्यासोबतच आपण छान तेल सुटेपर्यंत छान एकजीव करून घेतलेला आहे. आणि त्याच्यामध्ये आता आपण मसाले ॲड करणार आहोत. तर कांदा लसूण मसाला घरगुती, आपण त्याच्यासोबतच मटन मसाला, त्याच्यानंतर आपण लाल तिखट पावडर आणि धना पावडर, हळद असं टाकून ते छान मसाला परतून घ्यायचा आहे. अगदी तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकून एक ग्रेव्ही अगदी घट्ट अशी छान झालेली आहे. तर त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि छान परतून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण 1 ग्लास पाणी पण टाकणार आहोत. आता आपण इथं चिकनचा रस्सा आणि चिकन टाकलेलं आहे. आणि 1 ग्लास पाणी पण इथं टाकून छान असे चिकन रस्सा आपला तयार होत आहे. तर उकळी काढून घेतलेली आहे. आणि तुम्ही इथं पाहू शकता चिकनला छान असा कट पण आलेला आहे. तर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करू शकता. तर चला तर आपण इथं मस्त असं चिकन फ्राय आणि चिकन रस्सा पण